नमस्कार, मी शब्दयोद्धा सागर. मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा आहे. आजवर कुठल्याही आंदोलकाची किंवा कुठल्याही नेत्याची नव्हती तेवढी विश्वासार्हता जरांगे पाटलांनी निर्माण केली. पण या विश्वासार्हतेमागचं नेमकं कारण काय? त्यांना मिळणाऱ्या या पाठिंब्याची नेमकी कारणं काय? मनोज जरांगेमध्ये असं कोणतं वेगळंपण आहे की अख्खा समाज त्यांच्या एका शब्दावर रस्त्यावर यायला तयार होतो? आज आपण अशाच एका प्रसंगाबद्दल बोलणार आहोत, जेव्हा जरांगे पाटील आपल्या सहकाऱ्यांसाठी थेट 2 वर्ष स्वतःच्या घरी गेले नव्हते. नेमका तो किस्सा काय आहे ते समजून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, कोपर्डी प्रकरण राज्यभरात गाजलं. तिथल्या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभरात आंदोलनं झाले, मोर्चे निघाले. या सर्वांचा परिणाम म्हणून त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली आणि पीडितेला न्याय मिळाला. तेव्हा जे आंदोलन झालं त्यात मनोज जरांगे पाटील हे नाव कुणाला माहीतही नव्हतं. पण जरांगेंचा हा किस्सा त्याच प्रकरणाशी संबंधित आहे. त्याचं झालं असं की कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर मनोज जरांगे पाटलांच्या शिवबा संघटनेतील तरुणांनी हल्ला केला. त्यावेळी कोपर्डी प्रकरण हे अत्यंत भावनिक प्रकरण झालं होतं. आरोपींबद्दल प्रत्येकाच्या मनात रोष होता, राग होता आणि म्हणून जरांगेंच्या संघटनेतील तरुणांनी भावनेच्या भरात येऊन कोर्टाच्या आवारातच त्या आरोपींवर हल्ला केला होता. या प्रकारामुळे त्या तरुणांना जेलमध्ये टाकण्यात आलं. आता असं प्रकरण एखाद्या वेगळ्या संघटनेत घडलं असतं तर त्या संघटनेचा अध्यक्ष आमच्या तरुणांना अटक केली म्हणून घोषणाबाजी केली असती, आंदोलन केलं असतं आणि माघारी फिरला असता. त्या तरुणांना त्यांची लढाई स्वतः लढावी लागली असती. पण मनोज जरांगे पाटलांनी तसं अजिबात केलं नाही. मनोज जरांगे पाटील बोलले की जोवर ते तरुण जेलच्या बाहेर येत नाहीत तोवर मी माझ्या घरी जाणार नाही. आणि जोपर्यंत ते तरुण बाहेर आले नाहीत तोपर्यंत खरंच मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या घराचा उंबराही शिवला नव्हता. जेव्हा ते तरुण तुरुंगाच्या बाहेर आले, ते तरुण आपल्या घरी गेले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील स्वतःच्या घरी गेले होते. असे हे जरांगे पाटील मराठा समाजासाठी जीव की प्राण ठरलेत. जरांगे पाटलांच्या याच स्वभावामुळे, त्यांच्या समाजाप्रती असलेल्या याच निष्ठेमुळे आज अख्खा मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा असलेला दिसतोय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोपर्डीतील या प्रकरणाबद्दल ॲडव्होकेट वाजिद खान यांनीही एका मुलाखतीत सांगितलंय. वाजिद खान हे पुण्याच्या स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचे वकील आहेत. स्वारगेट प्रकरणानंतर मनोज जरांगे पाटील आणि वाजिद खान यांचा संबंध आल्याचं बोललं गेलं होतं. त्यानंतर वाजिद खान यांनी आपल्या एका मुलाखतीत कोपर्डीच्या या प्रकरणाचा खुलासा केलाय. सोबतच ते असेही म्हटले की या प्रकरणात मी मनोज जरांगे पाटलांसाठी काम केलंय आणि आयुष्यभर जरांगे पाटलांसाठी काम करत राहणार. जरांगे पाटील समाजासाठी जी मागणी करतायत ती अत्यंत योग्य आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिकाही त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केली आहे. थोडक्यात काय मित्रांनो, एखादा आंदोलन तेव्हाच मोठं होतं, एखादा नेता तेव्हाच मोठा होतो जेव्हा तो आपल्या सहकाऱ्यांसाठी, आपल्या कार्यकर्त्यांसाठी मनापासून लढतो. जरांगे पाटील स्वतःच्या समाजासाठी, स्वतःच्या सहकाऱ्यांसाठी मनापासून लढतायत. परिवार सोडून समाजाला स्वतःचं जीवन वाहून देणं हे प्रत्येकाला जमत नसतं, ते पाटलांना जमलंय. यातून एकच गोष्ट सिद्ध होते की जो व्यक्ती समाजासाठी जगतो, समाज त्याच्यासाठी कधीही रस्त्यावर उतरण्यास तयार राहतो आणि ज्याच्या पाठीशी समाज असतो त्याच्यासमोर व्यवस्थेलाही गुडघे टेकावे लागतात, सरकारला नमावंच लागतं. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.